नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण व्यायाम कसा केला जातो, रेग्युलर व्यायाम करण्यासाठी माझ्यासोबत काय काय असते दाखवणार आहे। हे बघा, ही दोरी आहे। ही दोरी मी इथं अशा पद्धतीनं बांधतो। या दोरीनं मी अशा पद्धतीने व्यायाम करतो। ही 100 200 100 200 असे मारा। हे जेवढं तुम्ही ताण द्याचाल असा तेवढी ही दोरी महाग वाढणार आहे। तुम्हाला इथं ताकद लागणार आहे। ही जेवढी ताकद लागेल तेवढे ह्या भुजमधला व्यायाम चांगला होणार आहे, दंड मजबूत होणार आहे। आणि ही जी इथल्या शिराच्या इथल्या त्या शिरामध्ये रक्त चांगल्या पद्धतीनं संचार करणार आहे आणि मोकळं राहणार आहे। त्याच्यामुळं हा एक व्यायाम। आता माझ्यासोबत असते डेंबल। हे डेंबल, या डेंबलनं हे 50 पुन्हा इकडं 50 अशा 50-50चे 4 सेट मारायचे। 50चे 4 सेट आणि हे 50चे 4 सेट। हे किमान एका हातानं 200 असं जर केलं तर शरीर चांगलं होतं। आता हे नियमित ह्या डेंबलचा व्यायाम नाही। तुम्ही म्हणताल मग दंड कसे मजबूत नाही, तर ते खरं आहे, कारण ही नियमित व्यायाम नाही। कारण मी ही शरीर ही ढिरी कमी करण्यासाठी मी योगासनाचे व्यायाम जास्त केलेले आहेत। त्याच्यामुळं ढिरी कमी अगोदर करायची आणि मग पुन्हा हे दंडाचे व्यायाम करून दंड शरीर मजबूत करायचं आहे, असा एक माझा हेतू होता। आणि म्हणून ह्या डेंबलचे कमी आहेत। मग हे असं करायचं आपल्याला। या डेंबल्सला पुन्हा अशी करायची। हे डेंबलचे व्यायाम करायचे, पण हे रेग्युलर करायचे। आता दुसरं असते माझ्याजवळ खोऱ्या, त्यानं मी रेग्युलर असं खोदतो। एवढ्या ताकदीनं खोदा, एवढ्या ताकदीनं खोदा। केलं। हा जो खोऱ्या आहे ही 2दा तुटलाय, त्याला मी पट्टी बसवली अशी पुन्हा तुटू नये म्हणून। खोऱ्या हे दंड मजबूत करणार आणि ह्या छातीचं रक्त जे घट्ट होत आहे ते पातळ होणार आहे। या खोऱ्यानं हे ढेरी कमी झाली, ही चरबी कमी झाली। आता तुम्हाला सांगायचं असं की जोपर्यंत तुम्ही आयतं खातात तोपर्यंत तुम्हाला सुख नाही। असेच 2 भाऊ होते आणि भावाचा आयतं खाणारा एक लहान भाऊ होता। ते आयतच खात होता आणि दादा त्याला पुरवीतच होता, थोरला म्हणजे दादा। आणि रेग्युलर ती खायचा, आयतं खायचा। त्याला लग्न झालं, लग्न झाल्यावर बी आयतच खायचा। त्याची बायको एके दिवशी म्हणाली, अहो भावाचं आयतं खाणं चांगलं नसतंय, एक ना एक दिवस तुम्हाला फेडावं लागेल। तुम्ही भाऊ कष्ट करताय तर भावासोबत शेतात जाऊन कष्ट करा, शरीर बी चांगलं राहील, शरीर बी मजबूत होईल आणि भावाला मदत बी होईल आणि 4 दाणे घरात बी येतील, शेती चांगली होईल, प्रफुल्लित होईल। अशा पद्धतीनं बायको सांगायची। पण भाऊ म्हणायचा, दादा मला खाऊ घालायला तुलाच बघवणं झाले आणि म्हणून तू मला असं सांगतेस। एका दिवशी भाऊ मेला, बारका आयता खाणारा
आणि दादाला फार मोठं दुःख झालं. त्या भावाची माती वगैरे करून आले आणि माती करून आल्यानंतर त्याच्या गाईला खोंड झाली. एक गाईला खोंड झालं. आता ती खोंड काय आहे, खोंड कसं झालंय आणि खोंड म्हणजे काय ही घरातल्या कुणाच माणसाला माहित होतं, दादाला सुद्धा माहित होतं, पण त्याच्या बायकोला माहित होतं. ती खोंड मोठं झालं आणि मोठं खोंड झाल्यानंतर ती आवताला झुपलं, नांगराला झुपलं. पण हे आयतं खाणारं होतं, ते काय काम करीत नव्हतं, काम करीना झालं. एका दिवशी दादा चिडला आणि दादा त्याला म्हणाला, ही खोंड कामच करीना झाले, ही जर काम नाही केलं तर याला उद्या त्याला खाटकाला विकणार आहे, याला कापणार आहे, याचा काही संबंध नाही, कारण ही कामच करीना. तर निष्क्रिय माणूस काय उपयोगाचा, निष्क्रिय खोंड काय उपयोगाची, असं म्हणून दादा चिडला आणि येऊन त्याच्या बायकोला म्हणला, मेलेल्याच्या बायकोला, वहिनी म्हणला, ही खोंड कामच करीन आहे, उद्या त्याला ही जर नाही काम केलं तर ह्याला खटकाला विकायचे. असं घरात चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी हे खोंड आवताला झुकलं, नांगराला झुकलं, ती नांगरात बसली. सगळ्यांनी इनवणी केली, खोंड काय उठना, त्याला चाबकानं मारलं, खोंड काय उठना. त्याच्या बायकोला सांगितलं, वहिनी तुम्ही तर त्या खोंडाला काय सांगा. तिनं गेली, पदर घेतला, त्याच्या पायाला हळदी कुंकू लावलं आणि कानात सांगितलं, उद्याच्याला जर तुम्ही कामाला नाही गेला, आज जर नाही काम केलं तर उद्याच्याला तुम्हाला खाटकाला विकणार आहेत. तुम्हाला मी सांगत होते की भावाचं आयतं खाणं चांगलं नसते आणि ती फेडावं लागल. तर आता बैलाच्या रूपानं तुम्ही माझा नवरा आहात, जन्माला आला, तुम्हाला काम करावं लागल. नाही काम केलं तर तुम्हाला खाटकाला विकावं लागल, विकणार आहे. मग उद्याच्याला मरणार आहे याच्या भीतीनं ती खोंड उठलं, कामाला लागलं आणि नेहमीच काम करायलं, तंदुरुस्त राहिलं. आणि मग आता त्याला पाहिजे ती खायला द्यायला, त्याचं शरीर बी मजबूत झालं, त्याचं जीवन बी प्रफुल्लित झालं आणि आनंदीमय जीवन जगायला लागला. तसं आयतं खाऊन घरी बसू नका. तुम्हाला तुमचं शरीर बनवण्यासाठी व्यायाम करा, कष्ट करा, शरीर मजबूत करा आणि अत्यंत चांगलं जीवन जगा. व्यायामला या. व्यायाम केल्याशिवाय तुमचं शरीर चांगलं नाही. व्यायाम जर नाही केला तर तुम्हाला खटकाला विकण्यासारखं मरावं लागेल आणि व्यायाम जर केला जगावं लागेल. हे तू एकच, करा किंवा मरा. स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी फक्त व्यायाम करा, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही व्यायामला याचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला व्यायामाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.